नमस्कार माझ्या शिक्षक वृंदांनो, आपण सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो या यूट्यूब चॅनलवर। आता सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे सगळ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की तुमचा निकाल हा जाहीर झालेला आहे आणि या निकालाचे मार्क्स तुमच्या ईमेलवर किंवा तुमच्या लॉग इन ID वर तुम्ही चेक करू शकता। सगळ्यात आधी महत्त्वाचं म्हणजे की एकूण तुम्हाला मार्क्स किती आले, अख्ख्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना किती मार्क्स येत आहे। दुसरी महत्त्वाची अपडेट म्हणजे तुमच्या या शिक्षक भरती 2025 स्टेटच्या एग्जामसाठी एकूण वॅकन्सी किती येणार आणि हे त्यानंतर तिसरी महत्त्वाची माहिती की कट ऑफ किती लागू शकतो। कारण आपण ही एग्जाम 2017 ची एग्जाम झाली टेटची, त्यानंतर 2022 ची झाली, त्यानंतर 2025 ची एग्जाम झाली। ह्या सगळ्या गोष्टीला अनुसरून आपण सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तरच लाईक करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। तत्पूर्वी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, तर तुम्हाला सगळ्या गोष्टीची माहिती यामध्ये परिपूर्ण तुम्हाला मिळणार आहे। चला तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, हे जे स्क्रीनवर दिसते हे काय आहे, शिक्षक भरतीचा एका विद्यार्थ्याचा निकाल आहे। आणि त्या विद्यार्थ्याला एकूण गुण किती मिळाले विथ प्रूफ दाखवतोय। ठीक आहे, मग त्याला किती गुण मिळाले सगळ्यात आधी इथे दिसते महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन पुणे। ठीक आहे, त्याच्यानंतर त्याला गुण किती मिळाले, टीचर अप्टिट्यूड अँड इंटेलिजंट टेस्ट, ते टेट 2025 चे गुण आहे। स्कोअर कार्ड इथे दिसते, खाली तुम्हाला त्याचे स्कोअर, इथे नाव बघा त्या विद्यार्थी बिंदास बघा, सुशील प्रतापराव पवार। आणि सुशील प्रतापराव पवार हे कोण नसून मी स्वतः आहे। कोण आहे? मी स्वतः आहे। मी 2022 ची टेट दिली, त्यानंतर 2025 ची सुद्धा दिली। मी ऑलरेडी गव्हर्नमेंट जॉबला आहे आणि मी लागलो नाही लागलो मोठा फरक पडणार नाही आहे। आणि मी जॉबला लागल्यानंतर ही एग्जाम दिली आहे आणि त्यानंतर मला किती स्कोअर मिळाले हे तुमच्या पुढे मी आता शो करणार आहे। आणि असं काही नाही, मला गरज पण नाही, भेटलीच तर खूप चांगलं। मी सुद्धा एका आरोग्य डिपार्टमेंटमध्ये सरकारी कर्मचारी आहे, तरी सुद्धा टेट एग्जाम दिली होती, कारण शिक्षक बनणं हे माझं स्वप्न होतं। मी सुद्धा एक टीचर आहे, आता सुद्धा क्लासेसवर शिकवतो पोलीस भरती अकॅडमीवर। ठीक आहे, चला तर लांब न करता व्हिडिओला पूर्ण माहिती देतो। हे माझं स्क्रीनशॉट आहे, माझी कास्ट आहे VJA बंजारा आणि एग्जाम काय आहे इथे दिसते 28/5/2025 ची डेट आहे। कशाची? तर एग्जाम डेट ऑफ एग्जाम, ऑनलाईन एग्जाम झाली। आणि मार्क ऑब्टेन बघा, मला किती मार्क्स मिळाले मार्क ऑब्टेन यामध्ये तुम्हाला खाली आता दिसेल, इथे बघा 101 मार्क। किती मार्क भेटले? 101 मार्क। किती पैकी? तर 200 पैकी। आता हे झालं गुण माझे की मला 101 गुण मिळाले 200 पैकी। माझ्या कॉन्टॅक्टमध्ये भरपूर विद्यार्थी आहे, 2017 चे पण कॉन्टॅक्टमध्ये, जी 17 मध्ये टेट झाली आणि 2022 ची मी स्वतः दिली, 25 ची पण दिली आहे। आता त्याचे मार्क तुमच्या पुढे आहे, हे माझे रॉ मार्क्स आहे। ठीक आहे, आणि याचं हे अजून एक डिक्लेअर नाही, हे म्हणजे नॉर्मलायझेशन झाल्यानंतरचे आहे की नॉर्मलायझेशन केलं किंवा नाही केले हे अजून कन्फर्म नाही आहे। हे मग मला माझे 101 मार्क आहे, याच्यानंतर नॉर्मलायझेशन काही होणार नाही, हेच तुमचा फायनल स्कोअर आहे। आता बघू आपण की एवढा मला मार्क आहे। ठीक आहे, हा पहिला पॉईंट। दुसरा बघू आपण आता की ह्यासाठी एकूण वॅकन्सी किती येणार आणि तिसरा पॉईंट असणार आपला कट ऑफ। बघा, तर कट ऑफसाठी मी तुमचे पोरांचे कमेंटसुद्धा टाकणार आहे की सगळ्या भरपूर हजारो विद्यार्थ्यांनी कमेंट केले, त्यांचे मार्क्ससुद्धा टाकले आणि तुम्हाला किती भेटतं हे सगळ्या गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार। पहिला बघू आपण वॅकन्सी। तर बघा विद्यार्थींनो, आता ह्या 2022 ची जी टेट झाली त्या टेटमध्ये जवळपास 23,000 विद्यार्थ्यांना घेतलं। किती हजार? 23,000। किती हजार? 23,000। आणि टेटने ॲक्च्युअल जाहिरात किती काढली होती? तर जवळपास 19,000 विद्यार्थी। किती? 19,000। आणि जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपंचायत ह्या सगळ्या गोष्टी मिळून किती होत्या? जवळपास 15,000 जागा होत्या त्यावेळेस 2022 ची। ठीक आहे, मग आता काय बघू आपण 2025 मध्ये किती जागा येणार। 2025 मध्ये कमीत कमी 12,000। किती जागा येणार? 12,000 एवढ्या वॅकन्सी तुमच्या कन्फर्म येणार। 12,000 जर वॅकन्सी आली तर मग त्यावेळेस कट ऑफ किती होता आणि ह्यावेळेस किती? माझी कास्ट कोणती आहे? VJ। काय आहे? VJA।
त्यावेळेस माझा कट ऑफ किती लागला, आत्ता 8 दिवसापूर्वी सुद्धा लिस्ट लागली आहे शिक्षक भरतीची, ठीक आहे, कन्व्हर्टेड राऊंड लागली आहे. आणि माझी कास्ट VJ आहे. माझ्या कास्टबद्दल पहिला बोलतो. माझ्या कास्टचा कट ऑफ हा आत्तापर्यंत 109चा गेला आहे. किती गेला? 109चा 2022चा. आणि असं पण सांगण्यात आलं होतं की 2022चा जो पेपर होता टेट 2022चा हा पेपर अवघड होता. 2022चा पेपर काय होता? अवघड होता आणि रिअलमध्ये अवघड होता. मी सुद्धा ती एक्झाम दिली. 2022ला मला 93 होते. किती होते? 93. आणि माझं कट ऑफ कितीवर लागला? 109वर लागला. कितीवर लागला? 109वर. आता मला 101 मार्क आहे. किती आहे? 101 मार्क आहे. मग आता कट ऑफ माझा कास्टचा किती लागू शकतो? तर 120+ हा कट ऑफ आता VJAचा लागेल. किती? VJAचा कट ऑफ किती लागेल? 120+ 100% लागणार आहे. कारण 2025चा जो टेट एक्झाम झाली आता 2025ची TAIT जी एक्झाम झाली ही 2022पेक्षा इझी होती. काय होती? इझी होती. काय होती? इझी होती. आणि भरपूर विद्यार्थी असे होते ज्यांना नॉलेज होतं की टेट IBPS कसं घेतं आणि त्या हिशोबाने पोरांनी अभ्याससुद्धा केला. म्हणून सांगतो 120+ VJAचं सांगतो. OBC ओपन, आता बघा OBC ओपन SC NT ह्याच्याबद्दल बोलतो. OBC जर बाबांनो प्रायमरी आणि माध्यमिक यामध्ये फरक आहे आता. तर OBC 130+ जरी असेल तर तुम्हाला आशा ठेवायचं आहे, तुम्ही लागू शकता. ओपनसुद्धा 130+ लागेल. त्यानंतर SC कास्ट 122+ लागेल आणि NTचं तेवढंच लागते 120+. हे एवढा तुमचा काय असेल? कट ऑफ असेल. किती? 120+ 122 हे कास्टनुसार आहे. त्यानंतर वॅकेन्सी किती बोललो मी आत्ताच? कमीत कमी 12,000 एवढ्या जागा तुमच्या निरिक्त आहे आणि तेवढ्या भरणारच आहे. 12मध्ये प्रायमरीचे किती, माध्यमिकचे किती यामध्ये सुद्धा बोलू. आता प्रायमरी आहे विद्यार्थी जे टेट आहे D.Ed झालं आहे त्यांच्यासाठी जवळपास 8,000 किती जागा? 8 ते 8पर्यंत येणार. कितीपर्यंत? 8,000पर्यंत तुमच्या जागा येणार प्रायमरीच्या. आणि उरलेला जवळपास 3,500-4,000 जागा हे माध्यमिकच्या येणार. काय येणार? माध्यमिकच्या. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.